5-5 मॅच विल बी 5 ओव्हर्स. 5 षटकांचा सामना आहे. शेवटचा सामना ज्या हनुमान कामोटे च्या विरोधात कृष्ण व रवींद्र स्मृती मोठी जुई या दोन संघामध्ये एकीकडे पाहतो आपण गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल हलक्या हलक्या हाताने स्टेअर केलाय. एक धाव मिळत असताना दोन्ही संघांचा विचार जर केला तर वतीने आकाश तारेकर आणि नयन भगत हे दोन आयकॉन खेळाडू पहा मिळतात. तर दुसरीकडे मोडीजुई संघाच्या वतीने अक्षय पाटील अलिबाग आणि मयूर वाघमारे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. अक्षय पाटील उर्फ मोन्या. पुन्हा एकदा चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करत असताना आयकॉन खेळाडू नयन भगतला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती. अद्यापर्यंत चांगली चेंडूची फेकी केली आहे. यावेळी चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. निकू चेंडू पर्यंत पोहोचल्यात. एकच धाव. हो फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. षटकार. अंकेशच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. यावेळेस बॉलला उडवलाय. बॉल हवेत आहे. निकू गोवारी कॅच ड्रॉप. झेलचा अंदाज पुरेपूर घेता आला नाहीये त्यामुळे ते झेल ड्रॉप झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अतिशय चांगलं षटक राहिलं नयन भगतचा. कामोटेच्या विरोधात मोठी जुई संघ आणि कामोटे टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सागरजी पाटील त्याचबरोबर परेश म्हात्रे सुशांत पाटील सर आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यावं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाबा आहेत त्या फक्त 9 धावा. एक षटकार आला. 3 चेंडू डॉट आले. ओम बोईर पाहतो आपण लेदर चे क्रिकेट खेळत असताना त्याचबरोबर टेनिस बॉल रबर बॉल. ओ चांगला बॉल अगदी झपकन आतमध्ये आलाय. आमचे आयोजक लारा भोईर यांचे सुपुत्र ओम भोईर पहा मिळतात आपल्याला. सनराइज अकॅडमी मध्ये धडे गिरवत असताना गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. लाईन मात्र अतिशय चांगल्या रीतीने पहा मिळते. डॉट बॉल.
पुन्हा एकदा वाईट. आत्ता मात्र वाईट आहे. शरीरापासून वारंवार दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, मात्र जास्त प्रमाणात बाहेर गेला चेंडू. फुलटॉस फिल्डर नाहीये. 6 धावा षटकार. साने धावसंख्या पुढे सरकते. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा असा षटकार. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट, नंतर वाईट आणि आता 2 षटकार. अंकेश च्या बॅटमधून हे 2 षटकार. 22 धाबा स्कोरबोर्ड वरती. अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, जवळपास खेळाडू नाहीये, मात्र एकेरी धाव मिळेल. 23 धावा. हो, चांगला बॉल, अगदी सरप्राइजिंग डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. षटक समाप्त झालं. ओम बोईरचा रिव्ह्यू घेतलाय. या साईड फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतलाय.
फेड डिलिव्हरी. चला आता फिल्डिंग लावा. आपल्या कामोठा टेनिस क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सागरशेठ पाटील, त्याचबरोबर परेशेठ म्हात्रे आणि करण गोवारे या. नीरज म्हात्रे गोलंदाज. पहिलाच बॉल वाईट. 1+1. 2 धावा मिळत असताना दूरवरून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. डॉट बॉल. पहिला चेंडू वाईट होतात. 1+1. 2 धाव. एकूण धावसंख्या 25. पुन्हा एकदा एज लागून चेंडू पाठीमागे गेलाय. अक्षय पाटील उर्फ मोण्यासारखा फलंदाज स्ट्राईक वरती आहे. आताचा बॉल एक स्टंप वाईट. बॉलला उडवलाय. अगदी जागेवरून खेळलेला पटका सीमारेषा पार. षटकार. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा 6 षटकार. .38 38 धावा. 2-2. .38 धावा स्कोर बोर्ड वरती होत असताना वाईड बॉल नाही. सुरुवातीला बॅट फेकला, त्यानंतर डॉट आला. 2 षटकार आले. पुन्हा एकदा खराब चेंडू फेकत असताना नीरजला पाहतोय. तिसरे षटक. चौकार. 4 धावा. चौकार येत असताना पुन्हा एकदा षटकार. या ओव्हरमध्ये 3 षटकार 1 चौकार पुण्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि अखेरकार धावसंख्या
50 धावा 50 कंप्लीट झाली आहे. 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा होतो कामोडे संघाने, मात्र या तिसऱ्या ओव्हरमध्ये खूपच धावा आल्या. 49 झाल्या. ओम भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. पहिलाच बॉल, सरप्राइजिंग डिलिव्हरी. वाह, अत्यंत वेगाने बॉल फेकला. एकच रिव्ह्यू आहे, प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू आहे. अंपायर्स रिव्ह्यू. Wide ball. Yes, it's wide. अत्यंत वेगाने फेकला होता, मात्र अपेक्षेपेक्षा जास्त बाउन्स मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करत असताना मागच्या षटकामध्ये भरपूर धाबा गेल्या कामोडे संघाच्या वतीने, त्यामुळे त्यांना आता धाबा या रोखाव्या लागतील. एकच धाव. 52 52 धाबा स्कोरबोर्डवरती होत असताना चांगला चेंडू नाही आहे. वाईड बॉल. वेगाने फेकण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला चेंडू वळाय. पुन्हा एकदा वाईट. 2 चेंडू लागोपाठ वाईट आल्या. 54 ही धावसंख्या पहा मिळतो आपल्याला. अतिशय चांगली धावसंख्येकडे वाटचाल करतो या मोठी जुई संघ. यावेळेस फटका चांगला. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6 धावा.
पुन्हा एकदा फुलटॉस कॅचिटचा कॉल आहे. जवळपास फिल्डर नाही आहे, एकच धाव मिळेल. टू टू गो. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सिक्स्टी 67 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. चांगली धावसंख्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फार कमी धावा होत्या, मात्र तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये धाबांचा वेग वाढवला गेलाय. पुन्हा एकदा कव्हरच्या वरून उडवला. तिसरा षटकार या ओव्हरमध्ये. त्र्याहत्तर 73. चला आता शेवटचं षटक निकू गोवारी. शेवटचं अंतिम षटक पहा मिळतं आपल्याला. 5वं षटक. ओ हो, काय झालं या ठिकाणी. वाईट. पहिला चेंडू खराब फेकण्यात आलाय, त्यामुळे आता गोलंदाजाला आणखीन एक चेंडू फेकाबात लागेल. फटका चांगला आहे. चेंडू अगदी सहज जातो निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. दोन्ही फलंदाजाने मात्र अतिशय चांगली बॅटिंग केली आहे. मोने आणि अंकेश या 2 फलंदाजाने. पुन्हा एकदा षटकार. 6 धावा. $85 85 धावा. खूपच धावा पाहायला मिळाल्या. सुरुवातीला फार कमी होत्या, मात्र त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या ओव्हरमध्ये सुद्धा स्लॅग ओव्हर, डेट ओव्हरच्या षटकामध्ये हाणामध्ये करत असताना फुलटॉस कॅचिटचा कॉल. जवळपास फिल्डर नाहीये. एकच धाव.
स्क्वेअर लेगला खेळून काढला फिल्डर उपस्थित आहे तो गुड फिल्डिंग. एकच धाव. सत्तेचाळीस धावसंख्येवरती गेलतोय मोन्या. वाईड बॉल. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 72 धावांची इनिंग साकारली होती अक्षय पाटीलने आणि आता सुद्धा चांगली इनिंग साकारत असताना रन नाही. स्कोर बोल 88 लास्ट. वाईड आहे आणि ते दाडबाल आला होता मात्र एक धाव एकवटली गेली आणि इनिंग समाप्त झाली. एकूण 90 धावा झाल्या. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 90च होत्या. मात्र हे विसरता कामा नये की याच मैदानावरती कामोटे संघाने 86 धावा चेस केल्या 2 वेळेला. मात्र आता 90 धावा त्यांना चेस करायच्या आहेत. तर लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे कामोटे संघ. 5 षटकातील सामना. टार्गेट असेल 91 धावांचा. कामोटे संघाला विनंती आहे लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवायचे आहेत. 5 षटकाचा सामना आहे. 5 षटकानंतर धावा झालेत त्या मोठे जुई संघाचे 90 धावा. टार्गेट असेल 91 धावांचा लक्ष्य करत असताना कशा प्रकारची फलंदाजी करतोय कामोटे संघ. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. आकाश तारेकर सर आणि सोनू पाटील. चला या ठिकाणी आपण सन्मान करू आपल्या कामोटे टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय सागर शेठ पाटील यांचा आपण सन्मान करू. सुलक्षण भोईरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना
या ठिकाणी सन्मानित करावं. हा, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 3 दिवस लाईव्ह अर्थातच या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण ज्यांच्या वतीने देण्यात आलं. सागरशेठ पाटील यांचा सदिच्छा सन्मान करत असताना संजय म्हात्रे आणि लारा भोईर. ओ परेश म्हात्रे या. हो या 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 तुम्ही कवा येता इथे येत ना. परेश म्हात्रे यांचं सुद्धा आपण सदिच्छा सन्मान या व्यासपीठावरती करतोय. कामोटे टेनिस क्रिकेटचे सदस्य हा, चला सामना सुरू करा. जास्त वेळ नको. आता फिल्डिंग लावा. बॅटर आलेले आहेत आणि एकूण धावा चेस करायचे आहेत. तर तुम्हाला 91 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पाहू शकता आपण सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. आकाश तारेकर सर आणि सोनू पाटील कामोटे संघातर्फे. धावाचं आव्हान असेल ते 5 षटकामध्ये 91 धावांचं लक्ष्य. यापुढील देखील कामोटे संघाने 87 आणि 86 धावा कुठून काढलेल्या होत्या. त्याच प्रकारची फलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळेल का, हीच अपेक्षा आहे कामोटे संघाकडून. आणि त्याच समोर असेल मार्तबर संघ मोठा जोई, ज्यामध्ये फलंदाज आपण पाहिला अक्षय पाटील यांची धडाकेदार बल्लेबाजी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या जोरावरती धावा नेऊन ठेवल्या त्या 91 धावाचा लक्ष्य. मयूर वाघमारे घेऊन येतील पहिला षटक. आपल्या संघासाठी फेस करतील आकाश तारेकर सर. कशा प्रकारची गोलंदाजी आणि कशा प्रकारची फलंदाजी होती ते आपल्याला आता पाहायला मिळेल. फायनलचा सामना. अप्टी प्रकारचा चेंडू. पावसामुळे बॉलला वेग घेताना बॉल ट्रॅव्हल होतोय कीपरच्या आवागाच्या बाहेर. पंचांचा रिव्ह्यूचा इशारा. बॉलमध्ये पावसाच्या झऱ्यामुळे पिच आपल्याला ओलसर पाहायला मिळेल. त्याच्यामुळे बॉलचा वेग दुप्पट पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला, जो एसटी रक्षकाच्या देखील आवाक्याच्या बाहेर. आणि चांगली अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली थर्डमॅनच्या दिशेने. बॉल मात्र जो बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकत होता तो अडवला गेलेला आहे. त्यातच 1 धाव घेऊन काढलेली आहे. वाईड बॉल. पंचांचा इशारा वाईड मध्ये दिलेला वाईड बॉलचा इशारा. अति वेग आणि वाईड +1. पुढील चेंडू पुन्हा एकदा तसाच एकदा पाहायला मिळाला आणि तशीच एकदा फिल्डिंग थर्ड मॅनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाली. पंच दंडित करत असताना गोलंदाजाला नो बॉलचा इशारा. नो +1 आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत काही एक चेंडू हाताळलेला नाही. 2 चेंडू टाकल्या आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवरती जो वाईड बॉलचा इशारा 1 बाउन्स. त्यानंतर परत एकदा तशाच प्रकारची उचळी घेताना चेंडू जातोय तो नो बॉलच्या स्वरूपात. पुढील चेंडू फ्री हिट असेल आकाश तारेकर सर यांसाठी. पुढील चेंडू पुढे टाकलेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी
एक धाव तर घेण्यात यशस्वी आणि इथं मात्र आपण काय पाहतोय सोनू पाटील धावचीतच्या स्वरूपात बाद. काही एक गरज नव्हती कारण की आतापर्यंत एकही चेंडू झाला नव्हता आणि 4 धावा देखील धावफलकावरती पाहायला मिळालेल्या. गरज नसताना देखील धावबादच्या स्वरूपात सोनू पाटील ज्यांच्याकडून खूप अपेक्षा होती कामोटे संघाला धावबादच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले. काही एक योगदान न करता परतीच्या वाटेवरती सोनू पाटील आपल्याला पाहायला मिळतात. एक चेंडू 5 धावा धावचीतच्या स्वरूपात. 1 डाऊन सोनू पाटील बॅक टू द पवेलियन. आता पुढील फलंदाज आपण पाहू शकता. आयकॉन फलंदाज आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. नयन भगत त्यांची जागा घेत असताना दोन्ही आयकॉन खेळाडू आपण पाहू शकता कामोटे संघात आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. एक बाजूला असतील स्ट्राईक वरती आकाश तारेकर सर आणि दुसऱ्या बाजूला असतील नयन भगत. पुढील चेंडू मयूर वाघमार यांचा. वेगवान पद्धतीचा चेंडू काहीसा समजू शकले नाही आकाश तारेकर सर. बॉल जाते डॉट बॉलच्या स्वरूपात यष्टीरक्षकाच्या हातात. आता मात्र मयूर वाघमारे कमबॅक करत असताना आपल्याला दिसत आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवरती आली होती त्यानंतर परत एकदा लाईन लेंथ मध्ये मयूर वाघमारे आपल्याला पाहायला मिळतील. वेगवान पद्धतीचा चेंडू खोदून काढलेला पॉइंटच्या कव्हरच्या दिशेने जाताना 4 धावांसाठी. खूपच छान असा बॉल खोदून काढला. बॉल चाललाय सीमारेषे पार 4 धावांसाठी. इथं मात्र आता परत आपल्याला धाव होत असताना दिसत आहे. आकाश तारेकर सर यांच्या बॅटमधून धावसंख्या झालेली ती 9. पुढील चेंडू मोठा फटका आयकॉनिक फटका आता पाहायला मिळाला आकाश तारेकर यांच्या बॅटमधून. आयकॉन टू आयकॉन लढत मध्ये आकाश तारेकर यांनी विजय प्राप्त केलेले इथं आपण पाहू शकता. मोठा फटका 6 धावांसाठी. पुढील चेंडू मोठा फटका आलाय. फुलटॉस प्रकारचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र काय होतं पाहतो. बॉल गॅदर केलेला आहे. एकच धावावरती समाधान पाहायला मिळालं. मोठ्या फटक्यामध्ये तब्दील करायचा होता. पंचांचा इशारा. 4 धावा आपल्याला कळवत आहेत. पंच सांगतील आपल्याला बाहेरून इशारा. 4 धावांसाठी शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली ती 19. महागडा षटक ज्या षटकाची गरज होती कामोटे संघाला त्याच प्रकारचं षटक त्यांना पाहायला मिळालेलं आहे. 19 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू उर्वरित. छान अशी फलंदाजी पाहायला मिळते आकाश तारेकर सर यांच्याकडून. वेगवान पद्धतीचा चेंडू आणि छान असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. थर्डमॅनच्या दिशेत लगातार 3रा चेंडू त्यांनी अडवलेला मात्र त्यांनी अडवला नसता. 22च्या स्वरूपात 1 धाव. स्ट्राईक परत एकदा आकाश तारेकर सर यांच्याकडे. खूप छान अशा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 12 धावा अडवण्यात आलेल्या आहे मागच्या थर्डमॅनच्या दिशेने. त्यांनी जर बॉल अशा प्रकारचे अडवले नसते अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं नसतं तर आता देखील हा बॉल सुद्धा बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता. परंतु खूप छान असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आपल्याला थर्डमॅनच्या दिशेने. ओव्हर समाप्ती. धावसंख्या झालेली ते 20. समीकरण आता देखील कामोटे संघाच्या बाजूने 20 धावांचा जर
समीकरण पाहायला मिळाला तर कामोठा संघ मात्र कुठेतरी इन मध्ये पाहायला मिळेल. झुंजत असताना कामोठे संघाने जोडलेले पहिल्या षटकामध्ये आयकॉन गोलंदाजाच्या षटकामध्ये त्यांनी जोडलेले धावा आहेत त्या 20 धावा पहिल्या षटकानंतर. 20 धावा 20 धावा 20 रन्स. आतापर्यंत धाव जोडलेले पहिल्या षटकानंतर खूप छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल कामोठे संघाकडून. आतापर्यंत चेस करण्यामध्ये सक्सेसफुल राहिलेला कामोठे संघ बघू कशा प्रकारे 91 धावाचं लक्ष्य प्राप्त करतोय. पहिल्या षटकामध्ये आलेली धावा 20. परत एकदा दुसरा षटक घेऊन येतोय जितेश आपण पाहू शकता वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन येत असताना जितेश सेट बॅट्समॅन आयकॉनिक फलंदाज आकाश तारेकर सर आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचेच साथीने असतील आयकॉन फलंदाज नयन. परत एकदा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न लेग साइडने खेळलेला बॅट आणि बॉलचा काहीसा चांगला संपर्क नाही. एक धाव घेण्यात यशस्वी. इथं मात्र एकच धावावरती समाधान मानायला लागेल. खूप छान अशी गोलंदाजी. पुढे टाकलेला चेंडू मोठा फटका खेळण्याचा ऑन साइडला परंतु बॅट आणि बॉलचा काहीसा चांगला संपर्क नाही. इथं मात्र एक धावावरती समाधान. धावसंख्या झालेली ती 21. आता मात्र स्ट्राईक वरती असतील आयकॉन अष्टपैलू नयन भगत. पावसाचा सर आपल्याला पाहायला मिळत असताना इथं मात्र बॉलमध्ये वेग आपल्याला पाहायला मिळेल. पावसाच्या मदतीने पाणी जेव्हा साचतं त्याच्यामुळे बॉलचा जो वेग असतो तो दुप्पट होतो. नयन भगत मोठा फटका चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. खूपच छान अशी फलंदाजी. बॉलची लाईन लगेच पिक करून बॉल पाठवलाय सीमारेषे पार 6 धावांसाठी. तरी आपण पाहू शकता आयकॉन फलंदाज आयकॉन खेळाडू यांची आयकॉनिक पारी आपल्याला पाहायला मिळते. ज्याच प्रकारची फलंदाजी. परत एकदा खेळायचा प्रयत्न. मोठा फटका लेगच्या इथल्या दिशेने फिल्डर पळत असताना बॉल गेदर केला. एक धावचा यशस्वी परंतु दुसरी धाव घेण्यामध्ये पण यशस्वी झालेले. याच दरम्यान गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपण म्हणू शकता. 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी. ज्या प्रकारची आयकॉनिक फलंदाजी आपण अक्षय पाटील उर्फ मोने यांच्याकडून पाहिली त्याच प्रकारची फलंदाजी देखील आपल्याला आकाश तारेकर सर आणि नयन भगत यांच्याकडून पाहायला मिळते. आयकॉनिक प्रकारची फलंदाजी. आयकॉनिक खेळू ज्यांना खेळलं जातं त्यांची त्याच प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि धावसंख्या आतापर्यंत झालेली ते 29. पहिल्या षटकामध्ये जमा केलेले धावा होते ते 20. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले त्याच्यावरती एक मोठा फटका. पुढे टाकलेला चेंडू पिक केला. बॉल आणि बॅटचा संपर्क चांगल्याने बॉलर फील्ड करत असताना एक धाव त्या 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहू शकता. आकाश तारेकर सर जे आहेत ते क्विक हाय रनिंग द बिटवीन द विकेट्स मध्ये एका धावाला 2 मध्ये ट्रान्सफर करतात. छान अशी रनिंग आकाश तारेकर सर यांची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. फटका काहीसा कनेक्ट झाला नाही परंतु त्याच दरम्यान 2 धावा लगेच चोरण्यामध्ये यशस्वी झालेले फलंदाज. धावसंख्या झालेले ते 31. पुढील चेंडू अपटी प्रकारचा चेंडू शॉर्ट पद्धतीचा बॅटची एजची कडा घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने. इतर आपण पाहू शकता की जी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते थर्ड मॅनच्या दिशेने खूपच सुरेख अशी फिल्डिंग आपण म्हणू शकता. कारण की त्या जागेवरती फिल्डिंग करणं खूप कठीण आहे. चिखल पाणी बॉलचा वेग घेऊन तुम्हाला बॉल जज करून बॉल थांबवायला लागतो. त्याच दरम्यान एक धाव घेतलेले धावसंख्या झाली ती 32. या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू फेस करतील आकाश तारेकर सर. धावसंख्या झालेली ती 32. आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजांनी. 5 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्या. धावसंख्या झाली ती 32. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आकाश तारेकर सर साठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला सक्सेसफुल. बॉल जातो सीमा रेषे पार 6 धावांसाठी.
धाव संख्या झाली ती 38. ज्या धाव संख्येची गरज होती कामोठ्या संघाला परत एकदा तोच रन रेट आणून ठेवलेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 20 धावा आलेल्या, इथं मात्र फक्त आणि फक्त 5 चेंडूवरती 12 धावा आलेल्या, परंतु 6वा चेंडू जो होता जितेश यांचा आकाश तारेकर सरांनी पाठवलेला आहे सीमारेषे पार 6 धावांसाठी समीकरण परत एकदा तिथंच आणून ठेवलेले. धावा संख्या झालेली ती 38. फायटिंग टोटल परत एकदा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र मोठा जुई संघ गोलंदाजाच्या शोधामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल, फास्ट घ्यायची लवकर. मयूर वाघमारे आपण पाहू शकता, एक एक्सपिरियन्स गोलंदाज, मोठ्या स्तरावरती खेळणारा, ओपन रायगड असे मोठमोठे सामने खेळणारा मयूर वाघमारे. फास्ट घ्यायचे सामना. पंचांना विनंती आहे, जुई संघाला देखील, मोठ्या जुई संघाला विनंती आहे, आपण सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. तर इथं आपण पाहू शकता छान अशी फलंदाजी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. आकाश तारेकर सर, सोनू एकूण 38 धावा झालेल्या, 38. 18 चेंडू आणि 53 धावांचं लक्ष्य, 53 धावांची गरज. 18 चेंडू मध्ये 53 धावा. नवीन गोलंदाज, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं अंकेश. छान असा अष्टपैलू मोठ्या जुई संघातील आणि त्याच प्रकारचे फलंदाज आयकॉनिक आपल्याला पाहू शकता कामोठे संघामध्ये. नयन भगत आणि आकाश तारेकर. सोनू सारखा मोठा फलंदाज बाद होत असताना देखील मॅच घेऊन खेळत असताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील. पुढे टाकलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळताना पाणीच्या स्वरूपात बॉल थांबलेला आहे. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी वाटतं. स्टँड बायचा इशारा आकाश तारेकर सर यांच्याकडून. आपण पाहू शकता आकाश तारेकर सर आता फॉर्म मध्ये आपल्याला दिसत आहे. फायनलच्या सामन्यामध्ये त्यांच्या बॅटमधून ज्या धावा येत आहेत त्याच धावेची गरज आहे कामोठे संघाला. आणि गोलंदाजी मार्फत तरी पाहू तर अंकेश यांची छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ते 39, अजूनही 52 धावांची गरज. येणारे 17 चेंडू 52 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथं मात्र पंचांचा इशारा. 4 धावा मिसफील होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तिथं छान अशी फलंदाजी पाहायला मिळेल. थर्डमॅनच्या दिशेने बॉल जाताना मिसफील्डच्या स्वरूपामध्ये 4 धावा मिळालेल्या. ते कामोठे संघाला धाव संख्या झालेली ते आतापर्यंत 43. समीकरण थोडस बदली होत असताना कामोठा संघ जितके मोठे फटके येतील तितकं टार्गेटच्या जवळ जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आता फिल्डिंग मध्ये थोडीशी हेरबदल करत असताना पाहायला मिळतील आपल्याला. गोलंदाज ज्या प्रकारचे फटके, ज्या दिशेने फटके चालले त्या दिशेवरती फिल्डिंग सेट करताना दिसतील आपल्याला. अंकेश टू आकाश तारेकर सर. धावसंख्या 43. येणारे 16 चेंडू. पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला सुरेख फटका आणि इथं मात्र परत एकदा आपल्याला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षणामध्ये बिघाड. परत एकदा 4 धावांच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावेत वाढ. धावसंख्या झालेली ती 47. लगातार 2 चेंडूवरती क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुका 8 धावांचा मोबदला देऊन गेलेले मोठ्या जुई संघाला. जर गोलंदाज ज्यावेळी छान अशी गोलंदाजी करतो, क्षेत्ररक्षणाची साथ असल्यावरती कॉन्फिडन्स गोलंदाजाचा वाढतो. बघू काय प्रकारे गोलंदाजी होते. आणि फ्लिक शॉट, क्लासिकल शॉट आणि फॉर्म इज टेम्पररी
आणि क्लास इज परमनंट असं दाखवत असताना आकाश तारेकर सर आपल्याला पाहायला मिळालेला छान असा क्लासिकल फटका लेग साइड कडून पिक केला, स्क्वेअर कट आणि बॉल गेला सीमारेषे पार 6 धावांसाठी. ते म्हणतात फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. तर क्लास दाखवत असताना आकाश तारेकर सर, एक्सपिरियन्स डावला लावलेला आकाश तारेकर सर यांनी. आता अंकेश यांना प्रश्न पडला असेल की कशा प्रकारे गोलंदाजी करायची, कारण की त्यांना क्षेत्ररक्षणाचा देखील साथ मिळत नाही आणि त्यात देखील त्यांच्यासमोर असलेला खेळाडू म्हणजे आकाश तारेकर सर जे एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे क्लास सुद्धा आहे, जो त्यांनी ह्या फटकावरती षटकार मारून दाखवलेला आहे की हा क्लास इज परमनंट. खूप छान असा फटका आपल्याला पाहायला मिळाला, क्लासिकल फटका गेला. बॉल सीमारेषे पार 6 धावांसाठी. धावसंख्या झालेली ती 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत कामोटे संघाच्या. 53 धावा धावफलकावरती. छान अशी फलंदाजी, क्लासिकल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आकाश तारेकर सर यांची. पुढील चेंडू अंकेश यांचा पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला. तिथं मात्र परत एकदा बॉल गॅदर केला चांगल्यापणे. एकच धावावरती समाधान मानायला लागेल. अजूनही उर्वरित तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. धावसंख्या झालेली ती 54. जर ह्याच चेंडूवरती मोठा फटका आला तर 20चं समीकरण ठेवू शकतात. 54 धावा धावफलकावरती, 54 धावा. जर ह्या चेंडूवरती मोठा फटका येतो तर 20चं समीकरण कंटिन्यू होतील कामोटे संघ. पाहू शकता खूपच महाग असं षटक आपल्याला पाहायला मिळालेलं. आता अंकेश यांचं आतापर्यंत 16 धावा खर्च केलेत. अंकेश यांनी पाऊस देखील थांबलेला आहे. पाहू शकता फील्ड मध्ये हेरबदल, कारण की लेफ्टी फलंदाज आपण पाहू शकतो नयन भगत आलेले आहेत. आयकॉन खेळाडू कामोटे संघातील दोन्ही अजून आपल्याला पाहायला मिळतील. वेगवान गोलंदाज. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॉलर बॉलच्या अंडर जात असताना बॉल गॅदर केला, परंतु इथं मात्र 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी. तर आपण पाहू शकता फिटनेस पाहू शकता आपण आकाश तारेकर सर यांचा. 1 धावाला 2 धावामध्ये कन्वर्ट करण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये अजून देखील. रनिंग बिटवीन द विकेट्स खूप फास्ट आहे आकाश तारेकर सर यांचा. जिथं 1 धावा असते तिथे लगेच 2 धावामध्ये कन्वर्ट करून धावा घेतात ते. छान अशी रनिंग बिटवीन द विकेट्स. धावसंख्या झालेली ती 56. षटक समाप्त. येणारे 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. समीकरण काहीसं बदलत असताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. येणारे 12 चेंडू आणि 35 धावांचा समीकरण. आतापर्यंत कामोटे संघ 86 आणि 87 धाव असे मोठं आव्हान देखील चेस करण्यात सक्सेसफुल राहिले. होम ग्राउंड असेल कामोटे संघाचा आणि कशा प्रकारे फलंदाजी होईल आणि 91 धावा चेज होतील. फास्ट घ्यायचंय, सामना फास्ट घ्यायचा आहे. विनंती आहे लवकरात लवकर सामना घ्यायचा आहे, फास्ट करून घ्यायचा आहे. 12 चेंडू 35 धावांची गरज. अजून देखील सोनू पाटील यांच्या विकेट नंतर आपण पाहू शकता दोन्ही आयकॉन खेळाडू नयन भगत आणि आकाश तारेकर एकतर्फी सामना लढवत असताना जर काही जुईश संघाला, मोठ्या जुईश संघाला हा सामना जिंकायचा असेल तर ह्या जोडी तोडावी लागेल, परंतु तसं काय आपल्याला पाहायला मिळत नाही. दोघंही
फलंदाज जे ते फॉर्म मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला दिसतात. आकाश तारेकर स्ट्राईक वरती नवीन गोलंदाज. मोठा फटका खेळण्याचा पर्यंत बॅटची एज बॉल जातोय. एसटी रक्षकाच्या हातात डॉट बॉलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू पुढील चेंडू इथं मात्र पंच कळण्यात येतील. और चेंडू व्हाईट बॉलचा चेंडू अतिरिक्त धावा. अतिरिक्त धावा पाहायला मिळतील. जितेश यांचा पुढचा चेंडू खेळून काढलेला क्लासिकल शॉट मेरिट वरती खेळत असताना आकाश तारेकर सर बॉल पाठवतात सीमारेषे पार 6 धावांसाठी. खूप छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आकाश तारेकर सर यांची. आता मात्र ते आपल्या एक्सपिरियन्स प्लस क्लासिकल फटक्यांची एक छवी दाखवत असताना मोठ्याजी संघाच्या गोलंदाजांना जितेश यांच्या दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका क्लासिकल फटका ऑन साइडला बॉलच्या मेरिट वरती खेळत असताना जसा पाहिला की बॉल ऑफ साइडला टाकलाय. आकाश तारेकर यांनी बॉल फ्लिक करून पाठवला पॉइंटच्या दिशेने 6 धावांसाठी. धावसंख्या झाली ती. परत एकदा त्याच प्रकारचा चेंडू पंच आपल्याला कळवतील. व्हाईट बॉलचा इशारा. 1 बाउन्स ची मागणी करत असताना इथं मात्र व्हाईट बॉलचा इशारा. धावेत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 64. 65 धाव. 10 बॉल 26 असं समीकरण. छान असा फटका आकाश तारेकर यांच्या बॅट मधून पाहायला मिळालेला आहे. बॉल जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. काहीस जितेश यांना आणि इथं मात्र आकाश तारेकर सरांचे 50 झालेले तर त्यांनी कृपया बॅट आपली दाखवायची आहे. खूपच छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल आकाश तारेकर सर यांची. आयकॉनिक फलंदाजी ज्याला म्हणतात विथ क्लासिक अँड एक्सपिरियन्स. ते आकाश तारेकर 9 बॉलात 20 धावा. 9 चेंडू 20 धावांचं समीकरण. 9 चेंडू 20 धावांचं समीकरण पाहायला मिळते आपल्याला. खूपच छान आणि क्लासिकल फटका जो क्लास असतो तो आकाश तारेकर सर यांनी दाखवून दिलेला. आयकॉनिक फलंदाजी करत असताना कामोटे संघातून खूप छान अशी फलंदाजी. वैयक्तिक 50 धावा देखील कंप्लीट केलेल्या आहेत आकाश तारेकर सर यांनी. आणि जितेश यांचं काहीचं मागणं षटक जे कमबॅकचं षटक होतं त्याला हाणामारीचं षटक बनवून ठेवलेलं आहे आकाश तारेकर सर यांनी. समीकरण जवळ पोहोचत असताना 9 चेंडू 20 धावांची गरज. धावसंख्या झाली ते 71. येणारे 9 चेंडू मध्ये 20 धावांची गरज कामोटे संघाला. क्लासिकल शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॉलची एज गेन बॉल थर्ड मॅनच्या दिशेने 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. इथे मात्र आपण पाहू शकता ओव्हर थ्रो असल्यामुळे बॉल जिथं 1 धाव होती तिथे 3 धाव आपण पाहू शकता. बॅटकट 3 धावा आता आपण पाहू शकता. जिथं 1 धाव होती तिथं मात्र गचाळ क्षेत्ररक्षणामुळे 3 धावा कंप्लीट झालेल्या आहे. आणि रनिंग बिटवीन द विकेट्स आधीही मी म्हटलेलं आकाश तारेकर यांची खूप फास्ट आहे. 1 धावेला त्या 2 मध्ये कन्वर्ट करतात आणि अशा प्रकारची चुका केली त्यामुळे 1 धाव जी होती ती 3 धावामध्ये कन्वर्ट झालेली आहे. धावसंख्या झालेली ती 74. 8 चेंडू
17 धावांची गरज. 8 चेंडू 17 धावा. अठरा धावांची गरज. 18 धावांची गरज. 18 धावांची गरज. 8 बॉल 18 धावा. 8 चेंडू 18 धावा. 8-18चं समीकरण कामटेला जिंकण्यासाठी कशा प्रकारची गोलंदाजी होती आतापर्यंत. महागडं षटक पाहू शकतो आपण जितेश यांचं. फेस करतील नयन. लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू खेळून काढला. लेक्सरच्या दिशेने एक धाव घेण्यामध्ये शशी यशस्वी. एकच धावावरती समाधान. या षटकातील शेवटचा चेंडू. समीकरण आलंय ते 7 बॉल 17 धावांचं समीकरण. एक मोठा फटका मॅचचं समीकरण चेंज करून टाकेल किंवा कॉमेंटे संघाला मॅच मध्ये घेऊन येईल. कशा प्रकारची फलंदाजी होईल. इनफॉर्म बॅट्समॅन आयकॉनिक फलंदाज आकाश तारेकर सर. पॉइंट साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या झालेली ती 76 धाव. 6 चेंडू 16 6 चेंडू 16 धावाचं समीकरण. चेंडू 16 धावा. काही एक समीकरण आलेलं आहे. 6 चेंडू 16 धावा. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. छान अशी गोलंदाजी. लगातार 2 षटकार केल्यानंतर जितेश यांचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. पावसाची जरा समाप्त झालेली. आता मात्र बॅट्समॅन फलंदाजांना काहीसा त्याचा साथ मिळेल. समीकरण येऊन पोचलेले आहे ते 6 चेंडू 16 धावा. जिंकण्यासाठी अजून देखील 6 चेंडू 16 धावांची गरज कामोटे संघाला. फायनलचा अंतिम सामना. इथं आपण पाहू शकता मोठी जुई वर्सेस जय हनुमान कामोटे. बॉलिंग साठी आपण पाहू शकतो अंकेश पुन्हा एकदा. आपल्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केलेल्या अंकेश यांनी. आता समीकरण असेल ते 6 चेंडू 16 धावा आणि स्ट्राइक वरती असेल आकाश तारेकर सर. आतापर्यंत वैयक्तिक 50+ चा स्कोर त्यांनी आपल्या संघासाठी ठेवलेला आहे. शेवटचा संघ सामना आलेला रोमांचक स्तरावरती आपण पाहू शकता कोण जिंकते. मोठी जोई जर 6 चेंडू 16 डिफेंड करतील ते होतील विजेता की कामोटे संघ यशस्वी होते 6 चेंडू 16 धावा करण्यासाठी.
याच प्रकारची फलंदाजी आपल्याला मागच्या मॅचमध्ये पाहायला मिळाली. ते कामोठे संघाने 6 चेंडू 17 धावा देखील केल्या होत्या. पुढील चेंडू अंकेश यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट फास्ट आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र पाहू शकता नयन भगत धावचीतच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. बलिदान दिलं आपलं त्यांनी. एकच धावबादच्या स्वरूपात आयकॉनिक फलंदाज नयन भगत आपल्याला पाहायला मिळतील पॅव्हिलियन मध्ये जात असताना. अजून देखील इन्फॉर्म बल्लेबाज गोलंदाज अंकेश आणि इन्फॉर्म फलंदाज आकाश तारेकर सर आपण पाहू शकता. समीकरण नवीन फलंदाज आपण पाहू शकता. जय हनुमान कामोठेतर्फे आलेले निकू गोवारे ज्यांनी मागच्या मॅच मध्ये देखील धुवाधार फलंदाजी करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलेली. जशी गोलंदाजी केलेली त्याच प्रकारची फलंदाजी देखील त्यांच्याकडून पाहायला मिळालेली होती आपल्याला. 5 चेंडू समीकरण 15 धावांचं. जर आकाश सरांबरोबर आपण खेळायला असतो तर रनिंग बिटवीन द विकेट खूप फास्ट ठेवायला लागते, कारण की 1 धावला ते 2 धावमध्ये कन्वर्ट करतात. आणि आता जास्तीत जास्त चेंडू जर आकाश तारेकर सर खेळतील तर कामोठे संघासाठी चांगली गोष्ट असेल, कारण की इन्फॉर्म आहे आतापर्यंत मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आलेले. नवीन फलंदाज निकू गोवारी नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाज अंकेश पहिल्या चेंडूवरती यश मिळत असताना त्यांना 5 चेंडू 15 धावा. अंकेश यांचा पुढील चेंडू. मोठा फटका पॉइंटच्या दिशेने. क्लासिकल फटका पाहायला मिळते. गोलंदाज देखील आश्चर्यचकित झाले की कशा प्रकारे हा चेंडू पिक केला पॉइंटच्या दिशेने. बाहेर ठेवलेला चेंडू गेदर प्लिक क्लासिकल फटका 6 धावांसाठी. समीकरण कुठेसं कम केलं. 4 चेंडू 9 धावा. समीकरण 4 चेंडू 9 धावा. खूपच छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आकाश तारेकर सर यांची. परत एकदा त्याच प्रकारचा क्लासिकल फटका धावांसाठी. खूपच छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आकाश तारेकर सर यांची. त्यांनी क्लास दाखवून दिलेला आहे. आता मात्र समीकरण काहीसा कामोठे संघाच्या बाजूने. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. तर आपल्याला मात्र या टायमाला राहुल पवार आठवतो ज्यांनी नौपाडे संघाकडून गोलंदाजी करत असताना 4 चेंडूवरती 4 धावा देखील डिफेंड केल्या होत्या. त्याच प्रकारची गोलंदाजी अंकेश यांना करावी लागेल, परंतु त्यांच्या समोर आकाश तारेकर सर नव्हते. तर पाहायला लागेल ज्या प्रकारचे क्लासिकल फटके त्यांनी आता मारून दाखवलेले अंकेश यांना. काहीसं बॉलिंगचा लाईन लेंथ त्यांचा चेंज झाले असेल. काय प्रकारची गोलंदाजी करतात. 3 चेंडू 3 धावा. फायनल सामना. परत एकदा शॉट आणि मॅच फिनिश. इथं मात्र आपण पाहू शकता कामोठे संघाला विजय दिलेले. एकतर्फी विजय आकाश तारेकर सर यांच्या तर्फे. छान अशी फलंदाजी. 21 बॉल 72 रनाची पारी आकाश तारेकर सर यांची, ज्यांनी कामोठे संघाला विजय करून दिलेला आहे. ज्या प्रकारची फलंदाजी अक्षय पाटीलनी केली होती त्याच प्रकारची फलंदाजी आकाश तारेकर सर यांच्याकडून पाहायला मिळेल. त्याचा रिझल्ट झालेला की कामोठे संघ विजय झालेला आहे. एकतर्फी चेस केलेला सामना आकाश तारेकर यांनी. चेसिंग एक्सपर्ट ठरलेले आहेत कामोठे जय हनुमान संघ. 2 बॉल ठेवून 91 धावा चेस केलेले ते कामोठे संघ यांनी. विजय झालेला कामोठा संघ. कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक मोठा झील संघ. छान असे आपले प्रयत्न होते, परंतु एक्सपिरियन्स जो आकाश तारेकर सरांचा होता तो वर्चस्व ठरला कामोठे संघासाठी आणि विजय झालेले संघ जय हनुमान कामोठे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आकाश तारेकर सर. 21 चेंडू 72 धावा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आकाश तारेकर सर. 21 चेंडू 72 धावा.